वर्कआउट किंवा रनिंग सकाळी केली पाहिजेत का संध्याकाळी केली पाहिजेत, तर ही मेन गोष्ट आहे. तर कधी करायची रनिंग आपल्यावर डिपेंड. कोणता बघा, 24 घंट्यातून कधी काही करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला एक सांगतो, जर सकाळी केली रनिंग, सकाळी कसं असतं माहिती आहे का, आपली बॉडी पूर्ण काही तब्येत खराब आहे, बीपी आहे, शुगर आहे, काय आहे, तेच लोक फक्त आता वॉकिंगला येऊ, जॉगिंग ते करत नाही, फक्त वॉकिंगला येते. जसं बीपी हाय आहे हे, नाहीतर स्वतःहून कोणीच येत नाही. जेव्हा पण ते कोणाला सांगत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम होत नाही बॉडीला, तेव्हापर्यंत येतच नाही लोक. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 265वा दिवस आहे. तर म्हणजे आता फक्त 100 दिवस बाकी आहे. 265 दिवस झाले, आपलं टार्गेट 365 दिवस आहे. तर आता फक्त 100 दिवस राहिले. पण अजून सुद्धा सांगतो, 100 दिवस राहिले, 3 महिने, अजून काय मोठा काळ गेला नाही. आता तर हिवाळा लागला, आता तरी चालू करा सोबत. कारण की तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणून राहिलो काही चालू करा चला. कारण की आता तर हिवाळा लागला, हिवाळ्यात जास्त जण येते आता. म्हणजे सगळ्यांचे डोकं बंद झालेले आज चालू होते. हिवाळा आला, व्यायाम करू चला. हिवाळ्यात व्यायाम केलेला चांगला असतो, पण हिवाळ्यातच नाही, 24 घंटे आणि 12ही महिने व्यायाम केलेला चांगलाच असतो. पण कसं हिवाळ्यात जास्त लोक उत्साह होते व्यायाम करायला, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जाऊ वाटत नाही माणसाला. तर त्याच्यामुळे म्हणलो आता पण असं पण काही नाही प्रॉब्लेम की येऊ नका. 3 महिन्यात सुद्धा बॉडी वाढते, 3 महिन्यात सुद्धा माणूस फिट होतो. तर हे मेन गोष्ट आहे. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे माहिती आहे का, बॉडी दिसणं नाही आहे आपलं, ॲक्च्युली बॉडी फिट राहणं हे उद्देश आहे आपलं. नाही तर दिसण्यावर फोकस असलं ना, आता पण आपल्या जिममध्ये असतो आपण, पण ऑलरेडी आपलं फिटनेस आहे म्हणजे मतलब आहे आतून फिट राहणं आपलं, हेल्दी बॉडी हे. तर चला हिवाळ्याचा प्रश्न कसा असतो माहिती आहे का, पावसाळा आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात थोडंसं थंड मोसम असतो, वातावरण थंड असतं. आणि जे तुमचं आपलं हे असतं जागा, म्हणजे पावसाळ्यात कसं पूर्ण खरं वल्लं असतं, उन्हाळ्यात सगळं गरमी असती, त्याच्यामुळे वर्कआउट ते करू वाटत. हिवाळ्यात कसं थंडी असती, थंडीमध्ये थोडं जास्त वर्कआउट करू वाटतो चांगला, व्यायाम केल्याने थोडंसं हे वाटतं. त्याच्यामुळं हिवाळ्यात जास्त हे करते, सगळेजण व्यायामला सुरू करते, रनिंगला सुरू करते. पहिले एवढं नव्हतं, आता काय झालं माहिती का, रनिंग आणि वॉकिंगमध्ये जेव्हापासून थोडंसं इथं वॉकिंगला कोण येतं माहिती का, ज्यांना डॉक्टरनी सांगितलं एकतर तुम्ही जॉगिंग करा, नाही तर काही तब्येत खराब आहे, बीपी आहे, शुगर आहे, काय आहे, तेच लोक फक्त आता वॉकिंगला येऊ, जॉगिंग ते करत नाही, फक्त वॉकिंगला येते. जसं बीपी हाय आहे हे, नाहीतर स्वतःहून कोणीच येत नाही. जेव्हा पण ते कोणाला सांगत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम होत नाही बॉडीला, तेव्हापर्यंत येतच नाही लोक. लई जण बघितलं, जेवढी येते ना तेवढ्याला काही ना काही प्रॉब्लेम सांगितला म्हणूनच येते. असं जो नील आहे आणि जो असं यंग आहे तो येतच नाही, मेन गोष्ट आहे. चला, प्रॉब्लेम लय जणांना येतो नवीन का, त्यांचा प्रॉब्लेम असतो की आपण वर्कआउट किंवा रनिंग सकाळी केली पाहिजेत का संध्याकाळी केली पाहिजेत, तर ही मेन गोष्ट आहे. तर कधी करायची रनिंग आपल्यावर डिपेंड. कोणता बघा, 24 घंट्यातून कधी काही करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला एक सांगतो, जर सकाळी केली रनिंग, सकाळी कसं असतं माहिती आहे का, आपली बॉडी पूर्ण रात्रभर रिलॅक्स होऊन जाते. रिलॅक्स झाली त्याच्यानंतर आपण फ्रेश माइंडनी येतो, माइंड फ्रेश असतं, बॉडी फ्रेश असते. त्याच्यामुळे रनिंग करायला पण म्हणजे दुसरं कोणतं विचार येत नाही, फक्त सकाळी उठल्यावर रनिंगचे विचार असते. त्याच्यामुळे रनिंग करायला थोडंसं मूड चांगला राहतो. आणि संध्याकाळी कसं आहे,
संध्याकाळी पण करू शकता, पण संध्याकाळी दिवसभरची टेन्शन असतं. त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर तुम्ही दुसरं काही काम करत असले नसले, पूर्ण बॉडी थकून जाते. पुढे बॉडी थकली त्याच्यामुळे मग परत पुढे दिवसभरची बॉडी हे करायचं आणि परत संध्याकाळी वर्कआउट करायचं, मग एनर्जी राहत नाही. आणि त्याच्यात पुरं माइंड दिमागमध्ये वेगवेगळे कारणं चालू होते, वेगवेगळे हे चालू होते. त्याच्यामुळं हे पण येत नाही, मोटिवेशन पण राहत नाही की वर्कआउट करू आपण आणि हे करू. त्याच्यामुळं सहसा जास्त करून तुम्हाला जर सकाळी जमलं ना प्रॅक्टिस करायला, तर सकाळी करत जा. कारण हे दुसरे वातावरण, कारण असं नाही की संध्याकाळी प्रॅक्टिस जास्त लागते, रात्री कमी लागते. हा फंडा नाही, फक्त तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं सवय कशी आहे. कारण की दिवसभर तुम्ही आता ऑप्शन नसलं ती गोष्ट वेगळी. दिवसभर कंपनी जाताना संध्याकाळी आल्यावर जेवढं एनर्जीने एफर्ट लावायचं तेव्हा लागत नाही. जसं सकाळी कसं लागतो, सकाळी माइंड पूर्ण ब्लँक असतं आपलं, काहीच नसतं माइंडमध्ये, फक्त एकच असतं रनिंगला जाणं बास. आणि रात्री संध्याकाळी गेलं ना 50 डोक्यात गणगण असती. त्याच्यामुळे ते थोडंसं प्लस मायनस होतं. त्यासाठी ते जर तुम्हाला कंट्रोल करता आलं तर मग तुम्ही कधी करू शकता रनिंग, काय प्रॉब्लेम नाही. पण सहसा मला वाटतं सकाळी जेवढं प्रिपेअर केलं तुम्ही ते सब बेस्ट राहील. ही मेन गोष्ट आहे. नवीन पोरांना हाच प्रॉब्लेम येतो. तर चला वॉर्मअप करू आता. विचारला होता 500 रुपये चांगलं ते बघ. जर फोडेला असेल तर मग आपल्याला कळतं. कंपनी कोणती आहे त्याची? आरडी माहिती का, एकदा त्याला माईक रिसिव्हर लावलं मोबाईलला, तीनदा काढायचं नाही, मग ते लूज कॉन्टॅक्ट ते खराब होऊन जातं. एकदा ते मोबाईलला लावायचं जे राहतं ना रिसिव्हर, आणि एक आपलं कॉलर, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज काय करू, जॉगिंग इकडं तर नाही जमणार आपल्याला, इकडंच करू नॉर्मलमधलं जॉगिंग. कारण की आजचा वर्कआउट काय ते बघू. पहिली जॉगिंग झाली त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय करायचं ते बघू आपण. जॉगिंग याच ठिकाणी करू, चला.
तर आपण ग्राउंडवर आल्यावर रनिंग का करतो माहिती आहे का? जी बॉडी आपली ॲक्टिव्ह पोझिशनला होऊन जाते सगळी पूर्ण बॉडी. कारण की तुम्ही दररोज सांगतो मला रनिंगच्या वॉर्मअपच्या आधी किंवा वॉर्मअप झाल्यानंतर आणि वर्कआउटच्या आधी एक तर तुम्ही 2-3 स्प्रिंट मारा, नाहीतर नॉर्मल जॉगिंग करा. याने काय बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते. दुसऱ्या वर्कआउटला तुम्हाला परफॉर्मन्स ओके होतो. नाही डायरेक्ट केला नाही एवढा परफॉर्मन्स येत नाही. जेव्हा रनिंग केलं ना पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह होऊन गेली, पूर्ण बॉडी गरम होऊन गेली. त्याच्यामुळे काय परफॉर्मन्स ओके होतं पुढच्या वर्कआउटचा. तर चला थोडंसं आता वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तुम्हाला बोलल्याप्रमाणे सकाळीच वर्कआउट केल्याने चांगला असतो, संध्याकाळी पण चांगला असतो, पण ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती एफर्ट लावता. कारण की दिवसभर आपले कामं असते ना, त्याच्यामुळे एवढं काही एफर्ट लागत नाही. सकाळी कसं पूर्ण बॉडी झिरो असते, विचार झिरो असते, पोझिशन झिरो असते आणि पूर्ण बॉडी कूल डाऊन असते. म्हणून वर्कआउट किती केला ना तर बॉडी रिकवर होऊन जाते. आणि हे जे कसं दिवसभर स्ट्रेसमध्ये असते बॉडी, त्याच्यामुळे एवढा परफॉर्मन्स येत नाही. हां, तुम्हाला काम नसलं एकदम रिलॅक्स असले तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर आपल्यावर ड्युटी असली, जॉब करत असले, काय करता मग नाही जमत. हे मेन गोष्ट आहे. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट आहे जुनं ग्राउंड होतं धरणाकड, तिथं आपण स्लो फास्ट स्पीड वर्कआउट, अजून चढाईवर आपण असा चढाव स्प्रिंट मारत होतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आहे बघा. इथं आपल्याला काहीच येत नाही, सगळं मिस होऊ राहील ते. तर मग आज काय करू, आज स्पीड वर्कआउटच करणार आहे. ते पण कोणता, फक्त टच करायचं वापस यायचं, टच करायचं वापस यायचं, हा वर्कआउट करणार आहे आपण. तर चला, तर 2 तर पोझिशन आहे आपली, तिसरी एक होता आपल्या इथं होतं ना रे एक. हां हे येतोय. हां ठेवतो ये ठेवला. हा आहे आणि एक नाही, हे थोडंसं अलीकडे ठेव फक्त. फोडलेलं आहे तर थोडं अलीकडं, नाही तर राहून दे, फोडलेलं पशी राहून दे. याला थोडंसं माग कर फक्त बस, याला माग कर थोडंसं. हां याला थोडंसं काय मागच्या वेळेस मारले होते ना, त्याच्यापेक्षा डिस्टन्स थोडंसं वाढवून घेऊ आज. हां बस तिथे एक ठेव आणि डायरेक्ट तिकडे शेवटी. तर याने काय होतं माहिती आहे का, आपले स्पीड पॉवर वाढती आणि स्पार्कपणा वाढतो. आणि या स्पार्कपणाला मदत कशी होती माहिती आहे का, काप्स वर्कआउटनी आणि थाईजनी. काप्स कसे जेवढे मजबूतच काप असले ना आपले, तेवढं आपला पिकअप घ्यायला हे सोपं जातं. त्याच्यामुळे आपण स्किपिंग मारतो, स्किपिंगनी स्टॅमिना वाढतो आणि काप्स वाढते आपले. तर चला आजचा वर्कआउट सुरू करू. तर आपण 4 पॉईंट ठेवले, 4 पॉईंटला टच करायचं वापस यायचं, एकला करायचं वापस यायचं, दुसऱ्याला करायचं वापस यायचं, तिसऱ्याला करायचं वापस यायचं. मागच्या जसं केली ना आपण तसं करायचं. याने काय होतं, स्पार्क पॉवर वाढते आपल्या याच्यामध्ये. तर चला, पण एवढं आहे, सिमेंट रोड आहे, सिमेंट रोडवर भले स्पीड कमी करा, पाय थोडंसं फटके पडून नका देऊ. नाही तर काय आपण स्पीडच्या नादामध्ये पाय जर फटके पडले तर मग शिन पेन नाही तर हिल पेन व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळं स्पीड कमी राहून द्या, फक्त स्लोमध्ये करा पण कंटिन्यू करा, हे मेन आहे. चला डायरेक्ट त्या सीनच्या खंड्याला पण टच करायचं.
तर आपण या वर्कआउटमध्ये 4 स्टेप आहे. जायचं यायचं, जायचं यायचं, जायचं यायचं. 4ला टच करून वापस यायचं. 1 रेपिटेशन होतो. तसे आपण 10 रेपिटेशन मारले. एवढे तुमच्याजवळ स्टॅमिना असला तेवढे रेपिटेशन मारता येते आपल्याला. इथं जास्त मारता येते, पण काय कडक सरफेस असल्यामुळं तरी आपण 10 मारले. त्याच्यामुळे आपण अंतर जास्त वाढून घेतलं, कारण एवढं अंतर नसतं, कमी असतं, पण ते स्पीडमध्ये मारणं लागतं. आता आपल्याला इथून स्पीडमध्ये मारता येत नाही, म्हणून आपण काय जास्त अंतर ठेवलं. ह्यानी काय होतं, स्टॅमिना वाढतो, स्पार्कपणा येतो, अंगात चपळपणा येतो आपल्या. स्पार्कपणा म्हणजे आणि कसं आहे, 100 मीटरला किंवा 1600 मीटरला एकदम जागं वाढायचं म्हटलं ना, ते स्पार्कनेस येतो ह्याच्यात ह्या वर्कआउटने. आणि क्विक अलर्ट होतो माणूस, क्विक स्पीड. जसं 100ला आपण स्टार्टिंग मारतो आणि 1600 मीटर जे स्टार्ट करतो, हे थोडंसं ॲडव्हान्स होतं आपलं. ह्या वर्कआउटनी बेनिफिट होतो आपल्याला. तर चला थोडंसं वॉकिंग करू आणि दुसरा वर्कआउट काय ते बघू आपण. चला आता आजचा वर्कआउट तो कंप्लीट झाला, स्पीड वर्कआउट मधला होता. तर आता काय करू, रेग्युलर मधले आपले स्किपिंग मारू. धन्यवाद. तर चला स्किपिंग आपल्या पहिल्या जागी मारू. वल्ल झाला सांग तिथं, बघू एकदा. कारण इथं पाय दुखत यार माझे, त्याच्यामुळे पण हां हाय थोडंसं बरं. तिकडं आहे बरोबर. तर चला स्किपिंग आपण रेग्युलर मधले स्किपिंग इथं मारतो, कारण पायाला फटका बसू नये म्हणून. तू कुठं मारायला? ठीक आहे, दुसरीकडे जागाच नाही ना मारा. आहे पण सगळं सिमेंट आहे सगळं. तर चला स्किपिंग मारू आपली. तर आज आपण स्पीड वर्कआउट केल्यामुळं आज आपण स्किपिंग फक्त 500 मारू राहिलो. तर 100-100चे 5 सेट, म्हणजे 110-10चे 5 सेट मारले आपण, म्हणजे 500-550 मारले स्किपिंग. तर चला आपला दुसरा रेग्युलर वर्कआउट आहे ते बघू. पण एवढं आहे, स्किपिंग कंटिन्यू मारा. स्किपिंग कमीत कमी 500, कमीत कमी पर डे 500 तरी मारायचे. त्याने स्पार्क पॉवर वाढतो, स्टॅमिना वाढतो आणि तुमचं बेली फॅट आहे ना सगळं उतरून जातो. बेली फॅट, बॉडीत एक्स्ट्रा जेवढं फॅट आहे ना सगळं उतरून जातो. तर चला शिंगोना आणि काप मसल ट्रेन. तर चला आता आपण सपाटी. आता स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला आपला. आज ऊन जास्त पडलं बघा, नाही तर दररोज पाऊस आहे. एक दिवशी आभाळ आहे, एक दिवशी ऊन आहे. काल का परवाच पाऊस होता आहे ना, परवा पाऊस होता. काल थोडंसं नॉर्मल हे ढग होतं. आज पूर्ण तर ऊनच आलं बघा, सूर्यच आला वरती. तर आता चला
सपाटे आता सपाटे मारू. शाळा झाली पुन्हा ऑफिस. काय होते खूप होते चला आजचं फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्कआउट झाला तर स्ट्रेचिंग सगळं कंपल्सरी करा. किंवा कारण की आपण जर वर्कआउटमध्ये पायाला जेवढं ताण देतो तेवढं पायानंतर फ्री होऊन जाते पाय.
फुल बॉडी स्ट्रेचिंग केल्याने. आज जर नाही केली तर काय होतं, ते ताण दिलं तर मसल तशीच कडक राहते. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला एक तर इंजुरी होती ना, तर मसल पेन होऊन जातो. ही गोष्ट आहे. तर चला जायची तयारी करू. झोपलं ना 100 रुपयात पूर्ण बॉडीची मालिश करून देते. त्या डब्यात बसवते हिटिंगमध्ये, पुरं बॉडी तेल लावून मालिश करून देते. 50 रुपये 100 रुपये जाऊ आपण पुरी. एक तर पुरा ह्याच्यात मालिश करते, आडो झोपते, पुरं तेल बिल लावून पूर्ण बॉडीला मासाज करते मानेची ह्याची त्याची. नंतर ते एवढा बॉक्स असतो हिटिंग, आपलं स्टीम नाही का, हा ना स्टीम स्टीम वॉकमध्ये बस. पहिली स्टीम घ्यायला लावली सगळ्यात पहिली स्टार्टिंग. जाऊ आपण 100 रुपयात एकदम. काही कंपनी ड्युटी असं त्याची. काय ड्युटी चालू राहते तिथे, शिक वाटते आपल्याला. कसं ड्युटी करून करणार आहे सगळं. संध्याकाळी येत मी आता इथं केलं. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.